एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आता आपण आहोत खोपोलीमध्ये असलेल्या रमाधाम या वृद्धाश्रमामध्ये. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नाव सर्वांनाच परिचित आहे. त्यांच्या आई रमाबाई आणि त्यांच्याच नावाने हा वृद्धाश्रम या ठिकाणी सुरू झाला. संपूर्ण घर आनंदी करत करत आज ही सगळी मंडळी या ठिकाणी एकवटलेली आहेत आणि त्यांच्या समवेत आजची दिवाळी आपण साजरी करणार आहोत. या भागाला सुरुवात करत असताना मी खूप आनंदी आहे वेगळ्या गोष्टीने, कारण आज बघा किती भाग्यवान, इतक्या आजी आजोबांसोबत मला आज खेळ खेळायला मिळणार आहे. बऱ्याच जणींना टेन्शन येऊ शकतं, आता आम्ही काय खेळणार या वयात, पण काळजी करू नका. बसूनच खेळ खेळू वेळ पडली तर. पण ही संध्याकाळ तुम्हाला एक आनंद देणारी, आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि सुरुवात करतो या आजच्या विशेष भागाला. तुमच्यापासून सुरुवात करतो. आपलं नाव सांगा. सौ रंजना नाखवा. आपण कधीपासून या वृद्धाश्रमात आहात? मी गेली 12 वर्षे. म्हणजे आता मी आल्यापासून बघतोय तुमच्याकडे एक जबाबदारी पण आहे. पण ती जबाबदारी आधी आली की आधी तुम्ही आलात आणि मग जबाबदारी आली? आधी मी आले. आधी तुम्ही इथे आलात. मग साधारणतः आता किती जणी आहेत इथे? 20 जणी. आणि एकूण सगळे किती आहेत आजी आजोबा? एकूण सगळे आजी आजोबा मिळून 40. शुभेच्छा आहेत. द्या. आजी तुमचं नाव सांगा. सुलोचना वारडे. हो हो हो. पण कशाला ओरडताय माझ्यावर तुम्ही? ओरडू नका. पण बरं वाटलं. माऊली नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. आपलं नाव? मग सुलभा परब. बरं, तुम्ही कुठे राहिला होता पूर्वी? मी माईमला भाऊकडे होते. होता. आणि मग इकडे कधीपासून आहात? मी आज 22 वर्ष झाली. एकदम आनंदात? आनंदात एकदम आहे. प्रत्येक दिवस आनंदात घालवायचा. हो हो. तुम्हाला शुभेच्छा आहेत. शुभेच्छा. आता माझ्याकडे, आता तुमच्याकडे काय विचारताय? पहिलं काय विचारू तुम्हाला? पहिलं नाव विचार. तुमच्या विचाराप्रमाणे नाव विचार. नाव. बरं, मग मी नाव विचारतो. नाव सांगा. पूर्ण सांगू का नुसतं आडनाव सांगू? तुम्ही मला पत्त्यासकट सांगितलं तरी चालेल. पत्ता नाही सांगायचा मला, पत्ताच नाही. अरे नाही. माझं नाव स्नेहलता सावंत. बरं, तुम्ही मला कधी बघितलं होतं? कित्येक वेळ. काय सांगता? हो, तर टीव्हीवर तर मी रोजच बघते तुम्हाला. काय सांगता? अगदी. हो हो. पण सगळ्यांना बघितलेलं आहे मी, कोणाला बघितलेलं नाही. तुम्ही सांगाल तर मधुसूदन कालेलकर लेखक, फिल्मिस्तांचे स्टोरी रायटर, हो, त्यांना मी लव्ह गेम दिलेला आहे कॅरम मध्ये. काय सांगताय? आणि जोरदार टाळ्या आजींसाठी. लव्ह गेम म्हणजे सगळ्या सोंगट्या मारल्या आणि त्यांना एकही सोंगटी मारता आली नाही. आणि 1 रुपया जिंकला बक्षिसाचा, कारण त्यांच्या खिशात पैसे नव्हते. किती गोड. पण तो 1 रुपया सुद्धा लाखो रुपयांच्या किमतीचा होता, कारण त्यातला आनंद खूप. अजून मला आहे. नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ लक्ष्मी भास्कर फडके. बरं. पण आता आनंदी आहात ना? आता आम्ही इथे खूप आनंदित आहोत. होय ना? बदलत्या परिस्थितीमुळे आम्ही खरंच आनंदित आहोत. होय ना? सध्याची परिस्थिती बघितली तर आजकालच्या मुलींना कसं आहे, घरी नवीन मुलगी आली की त्यांना मुलाची सासू सासरे आई वडील नको असतात. प्रत्यक्ष मी अनुभवाने सांगते. असं काय काळजी करू? सरळ सांगते. पण इकडे सगळा आनंद मिळतोय. अतिशय आनंद आहे. अशाच हसत राहा. अजून बोलूया थोड्या वेळाने. मी काय तुम्ही एक अभंग म्हणा. बरं, नाव तरी सांगाल मला? लीला वसंत चव्हाण. बस, मान दुसरं नाहीत काय सांगताना. बरं, बाकी काही सांगू नका. पण मला सांगा, साधारणतः इथे किती वर्ष आहात तुम्ही? 12 महिने. आश्रमात खुश आहात ना तुम्ही? खुश आहे. काय फायदा आहे खुश येऊन? का हो? मुलं नाही विचारत, बाळा नाही विचारत, कोण नाही विचारत. अजून 12 महिने झाले तरी कोण बघायला नाही आलं. आता हा आनंद आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय, तुम्ही काळजी करू. इथे आनंद आहे. इथे आनंदात आहात की नाही? हो, खूप. तुम्हाला अगदी मायेने सगळं प्रेम आहे. मग काळजी करू नका. इथून पुढे आम्ही येत जाऊ. माऊली हसत राहा. नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. नाव सांगा. शोभा खरोटे. तुम्ही किती दिवस झाले इथे आहात?
अशी मी तिसरं वर्ष. तिसरं वर्ष. बर, नमस्कार करतो. हा, नाव सांगा. शकुंतला केळकर. बर, आणि तुम्ही कधीपासून आहात इथे? मी आता 16 ऑक्टोबरला इथे आले राहायला. बर, पण इथे आल्यानंतर सगळं असं ओळखीचं होऊन गेलं? ओळखीचं होऊन गेलं. आणि खूप प्रेम करतात सगळे? हो, सगळे काळजी घेतात. काळजी घेतात. काहीतरी ऐकवा ना. मी जुना अभंग म्हणते. चालेल ना. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले. आधी बीज ऐकले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे. आधी बीज ऐकले. वा 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 वा. नाव सांगा. मालती उंगले. बर, कसं वाटतंय तुम्हाला? आनंदी आहात? खुश आहात? आनंद. खूप आनंद. घरच्या पेक्षा इथं आनंद. आनंदातच राहा, एवढंच म्हणेन मी. हा? नमस्कार करतो. नाव सांगा. शकुंतला पाटेकर. आनंदी आहात? ते दिसतोच आहे चेहऱ्यावरती आनंद मला. खूप छान. आज पैठणीच्या खेळात खेळायचंय सगळ्यांना. हा, सोडणार नाही मी कोणाला. सगळ्या आजींबरोबर हा नातू आज खेळ खेळतो की नाही बघा. हा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. माझं नाव सांगते, ऐका. हा, चतुरबाई अप्पासाहेब पवार, राहणार वाल्दे. आजी नमस्कार करतो. नाव सांगा. राहणार अंधेरी, हा, अश्विनी बांबुर्गी. काय करायचात तुम्ही पूर्वी? मी घरीच असायचे. घरी गृहिणी होता? हो, छान. आता एकदम मजेत आहात. अशाच मजेत राहा. आपण सगळ्यांनी आज दिवाळी साजरी करायची आहे. हा, या. प्रभावती दुर्गुळे. हा, कुठून तुम्ही? मी बदलापूरला राहते. बदलापूरला. इथं वर्ष झालं येऊन मला यंदा. 1 वर्ष. कसं छान वाटतंय ना? छान वाटतंय. नमस्कार करतो. नाव सांगा. सुमती कोरांडे. बर, आणि कोरांडे. हो ना, चालेल ना. वय हो. 82. हो, अरे बापरे. बरं, मला सांगा तुम्ही कुठून आलात? मी पूर्वी मुंबईला राहत होते. हा 2 मुली आहेत. हा, आता एकटीच आहे. मुली मुंबईलाच असतात. हो, चांगली सदन परिस्थिती आहे मुलींची. व्हेरी गुड. पण मी आता एकटी आहे ना, डाव्याकडे राहायला बरं वाटत नाही. अरे देवा. हा, हो का? म्हणून मी इथे आश्रमात आली हा, ना. तर आपला आश्रम महाराष्ट्रात आमचा नंबर 1 आहे अगदी. अरे वा. मला घर वाटतो. अरे घर इतका वाटतं. चांगला आहे. नमस्कार आजी. नमस्कार. नाव सांगा. लक्ष्मी दुर्गुळे. तुम्ही कुठून आलात? आले बदलापूरहून. माझा मुलगा राहतो एकसरला, बोरवली. बोरिवली. बरं बरं, पण येतो की नाही भेटायला कधी? नाही, मी निरोप देईन त्यांना. मुलाला. हो. आणि आता तुम्ही या इकडे. आजी या. हा, इकडं हाय बसतात. मालवणीतून बोला. या महाराजाला माकाय बरा वाटला, जरा मालवणीतून बोला. थांबा, नमस्कार करतोय पहिलं. हा, बसा. आहे सर, जरा पुढे घेतोय. हा हा, बसा बसा. आहे सर, बसा. हा, जरा बसल्यात मग. हा, आता माका सांगा, तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? माझं सुमती नाव. सुमती ना? सुमती. बरं, मग तुमच्या भाचीचं नाव काय? भाचीचं नाव हा हा, सुप्रिया. सुप्रिया. हा हा, बरोबर. सुप्रिया खूप खूप प्रेम करता? हो. सुप्रियावर? हा, प्रेम करते मी. मग सुप्रिया बोलव आता. बोलवा. हा, सुप्रिया ताई या. सुप्रिया ताई या. त्या बघ, ही बघा, उठा. अगे बाये, उभे राहा. आणि तुम्ही? मोठी बहीण. मोठी बहीण. मोठी बहीण. आज हा सुद्धा एक आनंद. मोठ्या बहिणीक भेटवचो आनंद आमका आज मिळताचा. भेट होताना आज आपण बघतोय दिवाळीच्या निमित्ताने एवढी मोठी भेट नाही. थँक्यू तुम्हाला की तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही आधी त्यांना भेटायला आलात. तुमचे सुद्धा आभार. जी मराठीचे आभार. नाही नाही नाही, बसा बसा. तुम्ही बसा. बसा. किती वर्षांनी भेटली. किती खूप वर्षांनी भेटली बहीण. होय मग. हा, किती छान. बघा, यांच्यासाठी हाच आनंद आहे. याच्यापेक्षा दुसरं ऐश्वर्य कुठलंही नाही.
कारण इतका मोठा साठा आहे. आज आपली मोठी बहीणही आली आणि त्याचबरोबर भाचीही आली, जिच्याबद्दल परवा त्यांनी बोलता बोलता म्हटलं होतं, माका ना सुप्रियाक भेटायचा असा हो. तर सुप्रियाशी संपर्कही साधला आणि धन्यवाद तुम्ही आलात. यांची या गप्पा आपापसातल्या अशाच सुरू राहू देत. खेळ सोपा आहे. विशिष्ट अंतरावरती एक रिंग ठेवलेली आहे आणि प्रत्येक आजीजवळ 5-5 प्लास्टिकचे चेंडू देणार आहोत, जेणेकरून ते असे टाकता येतील. अंतर काही लांब नाही, जवळच ठेवलेलं आहे आणि त्या रिंग मध्ये जाऊन आपल्याला बघायचंय किती चेंडू गोळा होतात. सगळ्यात जास्त या बाजूच्यांपैकी ज्यांचे चेंडू गोळा होणार त्या एक जण पैठणीच्या खेळात जाणार. उजव्या बाजूला सुद्धा ज्या सगळ्या आजी आहेत त्यांच्यापैकी एक आजी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या पैठणीच्या खेळात जाणार. मी तुमच्यापासून सुरुवात करतो. 1 त्या रिंग मध्ये थांबले पाहिजेत. 1 जागा सोडल्या चेंडवान म्हणतो. 1च तुमची गुणसंख्या आहे. 1 टाका. आजी खेळ खेळत आहेत. 1 2 लाडवाची सवय जोरदार दिसते आजीला. 3 आजी काय खुश झालेत. हा कसल्या गोड लाजले आहेत आजी. मी आतापर्यंत आघाडी आजीने घेतलेली आहे. आता तुम्ही. 1 2 अरे रे 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 3 4 1 ओहो 1 सुटले एकदाचे. चला घ्या. 1 1 ओ टाका. 1 2 अरे रे टाका. हा 1 हा 1 माझ्यामध्ये 5ही जात आहेत आज. हा 2 3 जबरदस्त. इंडियन टीम मध्येच घ्यायला पाहिजे आजीला. 4 5 बस रे राजा. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक टेक्निकची बघितलीत का तुम्ही. आजींचं एक टेक्निक होतं आणि ते टेक्निक असं होतं, तू बीप लावून मग मनुका लावला का डब्यात टाकत होत्या त्या. 1 ओ 2 अरे वा 4 5 व्हेरी गुड. आता बघूया पुढे आजी काय करणार. 5ही जायला पाहिजे. बघा. ओ 1 2 ओ 2 ओ 2 या 8ही जणी खर तर खेळ खेळल्या. आपण सगळ्यांनी बघितलं, पण या 8 जणींमधून माऊली उभं राहा. अरे देवा. आणि या 8 जणींमधून ही माऊली आता पैठणीच्या खेळात दाखल झालेली आहे. अभिनंदन. त्याचबरोबर या खेळातल्या बाकी सहभागी झालेल्या सगळ्यांना झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. आता बघणार आहोत यांच्यापैकी कोण जिंकणार. तर जोरदार टाळ्या सगळ्या आजींसाठी. घ्या टाका.
1. आजी 2. हा जमता जमता. राईट टर्म ओव्हर द विकेट 1. हा 2. टाका 1. 1. 2. चला तुमची गुणसंख्या आहे 2. टाका आजी. 1. 2. 3. अरे 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 3. चला आतापर्यंत आघाडी घेतलेली आहे आजी तुम्ही. अभिनंदन. टाका 1. सोपा खेळ घेतलाय म्हणून सगळ्या आजींना खेळता यावा असा खेळ. अरे रे 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 रे. ओ बॅड लक. टाका आजी. जबरदस्त. ओ नो. संपले. चला पुढच्या आजी सरसावल्यात लगेच. टाका 1. 'अरे रे रे संपले. टाका 1. 1. 2. अरे देवा. आतापर्यंत 3 ही गुणसंख्या आहे त्या आजींची. त्या बघा बघतायत. हा अरे देवा. 2. टाका 1. अरे रे 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 रे. 2. आणि आता शेवटची संधी. 1. 2. आता 3. चला आता या दोघींमध्ये टाय झालेली आहे 3-3. त्यामुळे आणखी एक संधी दोघींनाही. इकडे परत 5 द्या. आता बघूया कोण आघाडी घेणार. या दोघींनाच ही संधी मिळणार आहे खेळायची. टाका 1. 1. 2. 2. हा आता आजी 3 टाकले तरी तुम्ही पुढच्या खेळात जाणार आहे. टाका 1. त्यामुळे त्या आजी आता अंतिम खेळात दाखल झालेल्या आहेत. फायनलला गेलात तुम्ही. फायनलला होय. मग आता त्यांना कळलंच नाही का टाळ्या वाजवत आहेत सगळे. तेव्हा आता या सगळ्या जणींना आधी भेटवस्तू. आता हा खेळ सोपा आहे. या खेळामध्ये 10-10 चेंडू आणि इथेच बसून एका वेळेला एक चेंडू मारायचा आणि त्या समोर ठेवलेल्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या आहेत त्या पडल्या पाहिजेत. लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला आपण पडलेल्या त्या बॉटल्स पुन्हा लावणार, त्या पुन्हा मोजणार. 10 चेंडूमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाका 1. 1. आतापर्यंत गुणसंख्या 1. अरे देवा जोरदार हल्ला केला. 4. 6 झाल्या. अरे देवा थांबा. 6 आणि 3 9. 9 आणि 2 11.
आतापर्यंत 11 ही गुणसंख्या. मारा. 12. ओ 12 आणि 2 14. 14 आणि 3 17. त्यामुळे 17 ही गुणसंख्या आजी तुमची झाली. अभिनंदन तुमचं, अभिनंदन. चला टाका. हसानंतर जोरदार ये धपाक. 1 2 ठपा. 3 3 4. हा चालेल चालेल चालेल. 4. हा 5 6. 6 आणि 3 9. 10 11. आणि निकाल आपल्या समोर आहे. आजच्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत आमच्या आजी. आणि उपविजेत्या ठरल्या आजींना झी मराठीकडून ही साडी आणि त्याचबरोबर हे चांदीचं नाणं. आणि आजींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आज रमाधाम वृद्धाश्रमामध्ये साजरा करण्यात आलेला हा दिवाळीचा विशेष भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन अशाच आनंदासह एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.